आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। पेन नगर परिषद नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रीतम पाटील विजयी, पेन प्रदीप मोकल। रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या पेन नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रीतम ललित पाटील निवडून आले आहेत। पेन शहरात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार महायुतीसमोर आम्ही पेणकर, पेन नगर विकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना उभाटा यांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला। परंतु पेनच्या जनतेने भाजप महायुतीवर खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील व नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवल्याचे या निकालावरून दिसून येते। नगराध्यक्ष पदासाठी भाजप महायुतीकडून प्रीतम पाटील, आम्ही पेनकर विकास आघाडीतर्फे रिया धारकर, काँग्रेसकडून नंदा म्हात्रे हे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे होते। भाजपच्या प्रीतम पाटील यांना 14,273 मते मिळून विजयी झाल्या, तर पेनकर विकास आघाडीच्या रिया धारकर यांना 8,412 मते, तर काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांना 687 मते मिळाली। नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या कलावती पाटील, पेन नगर विकास आघाडीचे संतोष शृंगारपुरे विजयी झाले। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या पल्लवी कालेकर, आम्ही पेनकर विकास आघाडीचे प्रवीण पाटील विजयी झाले। प्रभाग क्रमांक 3 मधून पेन नगर विकास आघाडीच्या सुजाता ढाके, पेन नगर विकास आघाडीचे संजय म्हात्रे विजयी झाले। प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या अरुणा पाटील, शिवसेना शिंदे गटाचे भूषण कडू विजयी झाले। प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या अंजली जोगळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दीपक गुरव बिनविरोध विजयी झाले। प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपच्या संगीता लाड, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आनंद जाधव विजयी झाले। प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपच्या आफरीन आखवारे, आम्ही पेनकर विकास आघाडीचे कृष्णा भोईर विजयी झाले। प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या जास्विन पाटील, भाजपचे अनिरुद्ध पाटील विजयी झाले। प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती पाटील विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वसुधा पाटील बिनविरोध निवडून आल्या। प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपच्या सुनीता जोशी, भाजपचे निळकंठ पाटील विजयी झाले। प्रभाग क्रमांक 11 भाजपच्या मालती म्हात्रे, भाजपच्या स्मिता माळी बिनविरोध विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुशीला ठाकूर बिनविरोध निवडून आल्या, तर भाजपचे अभिराज कडू बिनविरोध निवडून आले। या निवडणूक निकालानंतर भाजप महायुतीच्या विजयी उमेदवारांची गुलाल भंडारा उधळत पेन शहरातून विजयी मिरवणूक काढली। या विजयी मिरवणुकीत आमदार रविशेठ पाटील, भाजप महायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले होते। पेन नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागलेत आणि या निकालामध्ये जनतेने जो आम्हाला कौल दिलाय त्याबद्दल तमाम पेनकर जनतेचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही तिसऱ्यांदा मला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली। आपण दिलेली संधी, आपण दाखवलेला विश्वास, या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी पेनकरांना देते आणि येणाऱ्या काळात पेनच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, खासदार धैर्यशील दादा पाटलांच्या नेतृत्वाखाली, तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितच पेनच्या गतिमान विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असणार। आजच्या या निकालामध्ये भारतीय जनता पक्षावर जे प्रेम जनतेने दाखवले त्याबद्दल जनतेचे मनापासून आभार मानते आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानते। थांबते, धन्यवाद। बदलण्याचं काम हे गेल्या 5 वर्षात केलं आणि लोकांची नितांत श्रद्धा ही मी आमदार म्हणून, ह्या पक्षाचा आमदार म्हणून आणि या ठिकाणी त्याचा उपयोग झाला। आज या ठिकाणी या शहरात कुठलंच विकास काम राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळं ही मतं भरघोष मतं जी आहेत ती लोकांनी या विकास कामांकडे बघून मतदान केलेलं आहे। विकास कामांकडे मतदान केलंच आणि विरोधक जे होते
ते लोकांचे पैसे बुडवणारे, बँक लुटणारे, बँकेला रसातलाला पोचवणारे, 75 वर्षाची बँक, 75 वर्षाच्या बँकेला संपूर्ण मुठमाती देणारे अशा लोकांच्या पाठीमागं कसे राहू शकणार. आणि म्हणून ह्या वेळेला लोकांचं आभार मानलं पाहिजे. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.